गणेश बिल्डर स्कीम क्रमांक 3 येथील रहिवाशांचा रस्ता आणि ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे। गणेश बिल्डर स्कीम क्रमांक 3 येथील रस्ता व ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनल्याने परिसरातील रहिवाशांनी आंदोलन छेडले। सुमारे 150 कुटुंबातील 600 रहिवाशांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची आणि महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन नागरिकांशी चर्चा करण्याची मागणी केली। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार 8 ऑगस्ट रोजी ड्रेनेजची लाईन खोदल्यामुळे परिसरातील रस्ता बंद झाला असून गेल्या 5 दिवसांपासून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर व घरांमध्ये शिरत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही कारवाई करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। जो एकमेव रस्ता ह्या सगळ्या सोसायट्यांना आहे, ह्याच्या दुसरा कुठलाही रस्ता ह्या सोसायट्यांना उपलब्ध नाही आणि असं असताना सुद्धा शेजारचा प्लॉटमध्ये दाखवून त्याच्या एरियामध्ये दाखवून महानगरपालिकेकडनं तो एरिया त्यांनी मंजूर करून घेतला, तो प्लॅन लेआउट, आणि तो रस्ता त्यांनी त्याच्या आत दाखवलेला। आता महानगरपालिकेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना इथं येऊन गेलेले तरीही तो रस्ता त्यांनी प्लॅनमध्ये दाखवला आणि महानगरपालिकेने तो प्लॅन मंजूर केलेला आहे। महानगरपालिकेची ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की तुम्ही लँड लॉक करू शकत नाही। आज आमची लँड लॉक झालेली आहे। कोण याला जबाबदार? याला पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार आहे। आयुक्तांनी उंटावून शाळा टाकायचं बंद करावं, ग्राउंड लेवलला उतरावं त्यांनी आणि चेक करावं की इथं काय अवस्था आहे। कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी खंडायला परवानगी दिली, म्हणजे मी त्यांना थांबू शकत नाही। पोलिसांचं स्टेटमेंट आहे ते। मग पोलिस जर ही भूमिका घेत असतील, संशयास्पद भूमिका, तर सामान्य नागरिकांनी जायचं कुठं? मग ॲक्च्युली पोलिसांनी थांबवायला पाहिजे होतं। कुठलंही थांबवलं तर कुठलाही कागद व्हेरीफाय केला नाही त्याने। डायरेक्ट सांगितलं त्यांच्याकडे प्लॅन मंजूर आहे त्यांचा, ते खणणार आहेत। आम्हाला यायला झाला रस्ता नाही, एकमेव रस्ता आहे आमचा तो। तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने कारवाईमागे राजकीय दबाव असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला। इकडे 600 लोक राहतात, 600 लोक राहतात। तुम्ही कॅमेरा मागे करा, माझ्याकडे नको। ती पूर्ण 600 लोकांची जी सोसायटी आहे ती ब्लॉक केली आहे, ब्लॉक। त्यांना बाहेर येण्यासाठी, आत जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाही आहे। मुलं उद्यापासून शाळेला जाऊ शकणार नाहीत, दूधवाला येऊ शकणार नाहीत, रोजचं सामान खरेदी करा जाऊ शकणार नाहीत। मरण पावतील इकडची लोक। बघा काय पद्धतीत केलंय त्यांनी, सगळा रस्ता खोदून ठेवलाय। ते तुम्ही उठून धरा पाहिजे, सगळे एकूण एक मॅनेज आहेत। डीपीच्या प्लॅनमध्ये पहिले रस्ता दाखवला जातो, मग कट झाला जातो। जर हे टॅक्स भरतात, जर महापालिकेने तिकडे काम केलंय, काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं त्यांनी, ते काही केलं नाहीये। वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत आणि 600 नागरिकांचा जीव आज वेठीस धरलाय। 600 नागरिक आहेत, असं पण नाहीये 20-25 आहेत। एक जीव महत्वाचा असतो, ह्यांना 600 जीव पण महत्वाचे नाही आहेत। अर्धे अधिक सिनियर सिटीजन्स आहेत। मी सांगितलं जोपर्यंत तुम्ही पर्यायी रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही। जोपर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध होत नाही आणि महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलक नागरिकांनी दिला आहे।